तर चहानच चाललोय. सकाळची सुरुवात आणि अशी साय आलेली मला अजिबात आवडत नाही. म्हणून साय तुला देऊ. तर गुलाबाचं फुल बघा किती छान असं लागलंय आणि कलर बघा तरी ह्यात नीट दिसेना झालाय बघा कलर. कणिक म्हणून ठेवली चपात्या करायच्या. त्यांनी चालल्यात बाहेर आणू लागले त्यांच्या पाठीमागे. तिला पण जायचं आणि पोरगी गर्दीने जाम झाली नुसते. तिला ती ट्यूब तेवढी आणा. ट्यूब हे ट्यूब नको औषधच आणा. ट्यूब नाही फरक पडत ते. तर सर्दी झाली जाम. पाणी औषध होतं घरात सापडणं झालंय. लाव की आधी ड्रेस औषध होतं काय माहिती कुठं ठेवलंय सापडेनाच झाले औषध. मग म्हटलं नवीन आता आणायचा. तर घरात नेबुलायझर आहे औषधच नाहीये. त्यांना बाहेर त्यांनी चाललेत म्हटलं थोडं काम करा आता. आणि आज गुरुवार आहे तर श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि आपले ब्लॉग नेहमी पाहत जावा, लाईक करत जावा, शेअर करत जावा, कमेंट करत जा. तर रोज आपले ब्लॉग दुपारी 1 वाजता येतात मोठे. पाणी तर रोजचं सारखं आता रुटीन राहिलेलं नाहीये. काय झालंय शाळांच्या वेळा बदलल्यात. प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या झाल्यात. आणि आज अनुला तर सोडलंच नाही शाळेत तब्येत ठीक नसल्यामुळे. तर दिवसभर काही नाही रात्रीच जाम व्हायले तिला. आणि आज जरा जास्तच झालं. जाम झाले आज तर तिला. औषध आणावं थोडं आपल्या फरक पडेल ना. अशा मोठ्या मोठ्या चपात्या करते मी. लहान लहान चपात्या खेळत बसायला नको वाटते मला. मोठ्या चपात्या अगदी करते. अगोदर खूप लहान चपात्या मी करायची. मोठ्या चपात्या मला येत नव्हत्या. त्यावेळी सगळी म्हणायची चपात्या मोठ्या करत जा की केवढ्या एवढ्या अशा करते. मग आता अशा मोठ्या करायला पटापटा स्वयंपाक करून घेते. आणि भाजी अजून काय ती पण चालली होय आणू. बरं नाही काय आता गरज आहे बाहेर जायचं. शाळेला घालवलं नाही होय ग शाळेला. काय म्हणते. आणि आज डोक्यावर आंघोळ घातली पप्पाला तिच्या. ती रडायला लागली. डोक्यावरच आंघोळ घालायची म्हणून. मी नको म्हटलं होतं तर ऐकणं झाली म्हणून ती घातली. डोकं लगेच वाळवले सोड. पण केलं तिथं नाही येत. आरसा पडायला तिथं नाही चाप. तिकडं एक ऑर्गनायझर वर. अनु कशी तयार झाली दाखव. होय ये इकडे. अनु कशी आमची तयार झाली. अजून व्हायची तयार. मला ते थांबली. अनु दूर जाण्यासाठी. अरे वा बघू मस्तच. तर खूप सिल्की झालेत केस. तेल लावू का. लावते. छान झालेत केस शॅम्पूला धुतले.
लाव म्हणते तिला. तिचं काय पोरी लावू देत नाही त्या मला तिला तेल. काय म्हणतात काय उगाच तेल लावत बसते तू. स्वतःला पण लावते तिला पण. हा काय वरच्यावर लावते मुलं आणि याचं काढून टाकायचं रे तिथं. याचा तुझं लावायला ही साधा नमक इटकेलचा काय ग तिच्यासाठी तर हा काढून टाकल्या घरात लावायचे. चाप आणले तिच्यासाठीच आणि हे लावू देत नाही पोरी. लावायच नाही ना त्यांना पाहिजे नाही ती काढून टाकते. यात्रेतून आणलेला चाप रात्री आणला सकाळी शाळेत गेले घालून. किती छान आणला होता. शाळेत कुठं पडला काही न टाकला काय झालं काय झालं ते चापच नाही परत गेलाच. आणि किती छान आणला होता आणि आवडला होता ते. बदवलाच ते चाप पडलाय का काय कोणाष्ट काय केलं ते. आता डबा हरवून आली. डबाच कोणी नेलाय शाळेत. परवा दप्तर कोणी दिलं होतं टाकून. काय करायचं का काय नको नको सोड माझी मी करतो. अगं सांगशील की बाई आता काय. चला आता मी चपात्या करून घेते. भाजी करायची परत थांब. चपाती ही कर. छान अशा चपात्या करून घेते आणि परत भाजी करते मी. वांगी अशी नाकट करून घेतलं. नको मोबाईल नाही घ्यायचा. जा बघ जा बाहेर खेळ जा. तुझी गाडी खेळ जा जा. तर शेंगदाण्याचं कूट नाही शेंगदाणे आणून भाजून मग कूट केलं. तर तिखट आता घेते मी. लसूण असा चेचून घेतलाय. स्वच्छ बारीक करून घेतलेला आहे. बाहेर बदलचा थोडी हळद थोडं मीठ टाकून घ्यायचंय. काय ग मोबाईल मागायला लागले. थोडस ह्यात पण लसूण टाकलाय आणि फोडणीत पण टाकायचंय. नको मोबाईल लागते लहान बाळाने घ्यायचा. कोथिंबीर दे ग थोडी मला. अगं किती वेळ आता बाई. काय करायला सर मग काय तर आता असं जर चिरायचं म्हटलं तर कधी व्हायचं. सर कढीपत्ता तर दे मला. खिडकीतून हातालाच येत नाही माझ्या कढीपत्ता. हाताला येतच नाही बाहेर जाऊनच दिसला. तर तिखट पण नाही ह्यातच टाकते मी. किती देऊ कांद्या अभ्यास आला वाटतं. 2 अभ्यास आलाय तुझा कुठल्या शाळेचा ट्युशनचा. आण बघ आण हे टाकाय पुढची परत चिरून. ह्यात थोडी म्हणलं टाकावी तर कुठं उरकतंय का पटकन. दूध घ्यायला पाहिजे. कढई दे मला. तर हे बघा मसाला असा ना सगळा मिक्स करून घेतलाय.
कढीपत्ता आणलाय धुवून. तर कळवाच्या काय वांगी चिरून काळी पडली बा. कसलं बाई गेल्यात, कसलं काय बाई खरंच किती वेळ आणायला आपण. काळ झाला त्यात आणू माग अजून जरा औषध आणलं का नाही विसरलं. आणलं नाही औषध. तू आठवण करत नाहीस का कशाला गेलती म्हणायचं. खाऊ कसं घ्यायची आठवण करते. कॅडबरी घेऊन आली की 2. हा मग एक आत्ता एक परत 2 कॅडबरी घ्यायची आठवण केली. पुरीला मारायला लागली आणू. हा अगं बाई इथं आली वेतवर मारून इकडे आलीच. आता लहान आहे का मग. लहान असली तर ती मुरण घेते आणि फोडणी टाकते. आता आणू इथं येऊन मारली आहे तिला. कॅडबरी आणली म्हणते आणि सांगते मला म्हणून मारून पटकन येऊन इथं उभा राहिले. आणि औषध घ्यायचं पप्पाला आठवण करेल का नाही. बाबा सर्दीनं जाम झाले औषध घ्यायला घ्या म्हणा. आहे ना आणू. अनुच्या तर कुठलं लक्षात राहतंय मला. पप्पाच्या राहिलं नाही अनुच्या कधी राहायचं. बाळ आहे की ग लहान आहे की ग. बाई माझं कसलं ओरडते कांठिळ्या बसायला लागल्या. आता गेली सांगायला इकडं. आता सांगायला गेले औषध का आणलं नाही. काय म्हणलं पप्पा नको. तू घुमून कॉलेज तुला काय सांगितलेलं मी. गॅस चालू करायचा. लायटरला काय झालंय ग. बघ चार्जिंग आहे. सतरंजीवाला अगं पुढचं पूस किती लागला. करतेस काय तूच. तेल ठेवले आणि असं ना मसाले वांग ही करून घेतले. इथं लसूण कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट कढीपत्ता सगळं ना कोथिंबीर यातच टाकलं होतं. थोडा लसूण यात टाकला होता. थोडा आता फोडणी टाकणार आहे. तर जिरे टाकले. तेल गरम झाले. लसूण ठेचलेला लसूण मला फोडणी ते कोथिंबीर टाकायला खूप आवडते त्यामुळे टाकते मी आणि कढीपत्ता. लसूण ना अजून कच्चा असा म्हणून परतायला लागली मी. कढीपत्ता बघा कसं हे होतं तोपर्यंत. आणि नंतर आपण सगळं मिश्रण टाकायचं. वांगी जास्त वेळ तेलात अशी आपण परतली ना तर काळी होते. त्यामुळे नको वाटतं. तांब्यात पाणी येते. पोरगी लागली करायला शूट. सुकू करूया का सरबरीत करूया ना. जास्त नको पाणी घालून. आणि वांगी शिजाय पुरतं का शिजतेत लगेच. देशी वांगी असली नाही एका उकळीत शिजते. कोथिंबीर टाकू ना. वरून टाकल्यावर छान वाटते की. तर झाकून ठेवते. मीठ मीठ मसाले घातलं नव्हतं का सगळं.
तर पटकन होतंय तर वांग लय वेळ लागत नाही वांग्याला. एका उकळीमध्ये होऊन जाते. बाकी सुद्धा सगळी कामं राहिलेली आहेत. जर आज बाहेर जाणार होते मी, बघू आता. तर आता होतोय स्वयंपाक. तर झालं भाजी तयार वांग्याची, हे बघा. तर अजून मी जेवायचे, मी अजून नाहीये जेवलेली, त्यांना वाढलं तोपर्यंत.